EPS सेवानिवृत्तांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. EPS 95 पेन्शनधारकाची मासिक बैठक विजयनगर हनुमान मंदिर येथे संपन्न झाली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील बैठकीमध्ये विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रांत अध्यक्ष स.ना. आंबेकर, जिल्हा अध्यक्ष शशीराव लोकरे, B.R. बनसोडे, दिगंबर पावडे, गणेश मस्के, विश्वनाथ शिंदे, देवदास कदम, B.R. कदम, खंडेराव नाईक, प्रभू कांबळे व अधिक जणांची प्रमुख उपस्थिती होती. EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये 27 राज्यामध्ये ही संघटना आहे. या संघटनेचे 75 लाखच्या वर पेन्शनर आहेत आणि या इस्टॅब्लिशमध्ये काम करणारे जवळजवळ 7 कोटी कर्मचारीसुद्धा या पेन्शन योजनेमध्ये आहेत. 7 डिसेंबरला दिल्लीला रामलीला मैदानावर भव्य सभा झाली. जवळजवळ 70 ते 80 हजार पेन्शनर त्या ठिकाणी 27 राज्यातून आले होते. त्यासाठी भाजपचे खासदार सुभाषजी भामरे साहेब डॉक्टर यांनी आश्वासन दिलं की पेन्शनच्या वाढीमध्ये मी तुमच्या पाठीशी आहे. 7 डिसेंबरच्या नंतर 8 डिसेंबरपासून जंतर मंतरवर साखळी उपोषण सुरू झालं. त्या उपोषणाला खासदार हिनाताई गावित, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार इम्तियाज जलील, खासदार अरविंद सावंत, खासदार सदानंद विचारे ह्या सर्वांनी भेटी देऊन त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. 30 तारखेला हिंगोलीला सर्व मंत्री साहेब आले होते. त्या ठिकाणी कमांडर अशोकराव साहेब आणि शिष्टमंडळ त्यांची भेट घेतली. जवळजवळ 20 मिनटं त्यांच्याशी चर्चा झाली. शेवटी त्यांनी सांगितलं की आपका काम ये महीने के आखिर में या फेब्रुवारी के पहिले वीक में हो जाएगा असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं. परंतु त्या आश्वासनावर आम्ही अवलंबून न राहता सरकारला नोटीस दिलेली आहे की 30 जानेवारीपर्यंत आमचं काम व्हायला पाहिजे. त्यासाठी एक प्रोग्राम घेतलेला आहे. सर्व CBT मेंबर, सर्व खासदार, स्टँडिंग कमिटीचे सर्व पदाधिकारी मेंबर ह्या सर्वांच्या घरासमोर 1 दिवसाचं उपोषण होणार आहे. 12 तारखेला सर्व भारतामधील कमिशनर ऑफिसवर मोर्चा आणि उपोषण होणार आहे. अशा प्रकारे सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून कमांडर राऊतसाहेब करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेडला बैठक घेण्यात आली आणि या ठिकाणी ठराव घेण्यात आला, जर आचारसंहितेच्या अगोदर जर सरकारनं आमचं काम नाही केलं तर येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये या सरकारला पाडण्याचं कामसुद्धा हे पेन्शनर करतील असं या ठिकाणी सर्वांनी जाहीर सांगितलेलं आहे. पूर्ण भारतामध्ये 75 लाख पेन्शनर आणि 7 कोटी कार्यरत कर्मचारी अशी 10 कोटी आमचे मतदार आहेत आणि 10 कोटी मतदार एखादं सरकार पाडू शकतात किंवा निवडून आणू शकतात हे सरकारला टाकून दिलेलं आहे. आम्ही मला पूर्ण आशा आहे की ज्याप्रमाणे मंत्री आश्वासन दिलं आणि यापूर्वी पंतप्रधान साहेबांनी 2 वेळेस चर्चेमधून आश्वासन दिलं, नक्कीच ते काम करतील. जर काम नाही झालं तर 30 जानेवारीपासून दिल्लीला परत अंबन उपोषण सुरू होणार आहे आणि याच्यातून जर काही घडलं त्याची सर्व जबाबदारी सरकारवर राहील असं मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आणि श्रममंत्र्याला विनंती करतो आणि आमचं काम नक्की होईल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. डिसेंबरला एक भव्य रॅली रामलीला मैदानावर घेण्यात आली आणि त्या सभेला जवळपास 80,000 ते 1 लाखापर्यंत आमचे अल्प पेन्शनधारक त्या सभेला उपस्थित होते आणि सर्वांनी निर्धार केला की हा लढा असाच चालू राहील. येणाऱ्या लोकसभेच्या
निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आमचं काम कुठल्याही परिस्थितीत सरकारला करणं भाग राहील. जर नाही झालं तर निश्चित वेगळा विचार करतील आणि आमचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत साहेब जे काही निर्णय घेतील त्यावर आम्ही अंमलबजावणी करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि महिलाच्या